न्यूमरेटरचं लिमिट घ्यायचं आणि डिनॉमिनेटरचं ह्या टर्मचं लिमिट घ्यायचं. ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. इथे आपण अंशाला आणि छेदाला कशाने भाग दिलाय तर x वजा 2नी. अंशाला पण x वजा 2नी भाग दिलाय आणि छेदाला छेदस्थानी जे आहे त्याला सुद्धा आपण x वजा 2नी भाग दिलेला आहे. Therefore, limit x tends to 2 in bracket x raised to 7 minus 2 raised to 7 upon x minus 2. आता हे पूर्ण आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला लिमिट घेऊ. आता इथे सूत्र वापरायचं परत तेच. लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवाइडेड बाय x मायनस a इक्वल टू n a रेस टू n मायनस 1. आणि आता ह्याची ह्याची कम्पेअर करायची आणि आन्सर लिहायचं आहे. n इंटू a रेस टू n मायनस 1. इथे a काय आहे तर हिअर a इज 2 अँड n इज हिअर 7. हिअर n इज 7. मग आता न्यूमरेटरची काय आन्सर येणार आहे n इंटू a रेस टू n मायनस 1 म्हणजे 7 इंटू 2 रेस टू 7 मायनस 1. आणि डिनॉमिनेटरला इथे परत आपण n इक्वल टू काय घ्यायचं आहे n इक्वल टू 5 n इक्वल टू 5 अँड a इक्वल टू हिअर 2. मग परत हा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे मग 5 इंटू a इज हिअर 2 रेस टू 5 मायनस 1. मग 7 इंटू 2 रेस टू 6 divided by 5 into 2 raised to 4. 7 into 2 raised to 6 and 5 into 2 raised to 4. तर इथे 6 minus 4 होईल. किंवा तुम्हाला जर पूर्ण व्यवस्थित करायचं मांडायचं असेल तर आपण ह्याप्रमाणे गणित मांडू शकतो. हे किती वेळा गुण येते 6 वेळा. 6 टाइम्स 2 1 2 3 4 5 6 आणि 5 इंटू 2 रेस टू 4 म्हणजे 4 वेळा आपल्याला मल्टिप्लाय करायचे. आणि मग आपण हे न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे जे सेम आहेत ते आपण कॅन्सल करू शकतो. रिमेनिंग टर्म्स आर 7 इंटू 2 इंटू 2 डिवायडेड बाय 5. मग 7 इंटू 4 2 इंटू 2 मीन्स 4 डिवाइडेड बाय 5 मीन्स 28 अपॉन 5. देअरफॉर आन्सर इज 28 अपॉन 5. किंवा इथं आपण डायरेक्ट जर असं जरी केलं तरी चालेल. टू रेस टू 6 मायनस 4 means 2 raised to square. 6 minus 4 means 2 equal to 7 upon 5 into 4 means 7 into 4 28 upon 5. Therefore answer is 28 upon 5. उत्तर आहे 28 भागिले 5.